डॉक्टर अस्मिता, पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे बांबू शूटचे वडे. आता आपण साहित्य बघूया. साहित्य सांगता काय काय मला? हो, हे बांबू शूट्स. आता हे तर टीन आणलेले आहेत, पण हे तुम्हाला फ्रेश पण मिळतात. बर. मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये हे मिळतात. मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळतात, लक्षात ठेवा. ही मुगाची भिजलेली डाळ आहे, मिक्सर मधनं काढलेली आहे. बरं. आणि हे जे आहे हे बांबू शूट आपल्याला थोडंसं प्रेशर कुकर मध्ये 10 मिनिटं शिजवायचं असतं. त्याच्यानंतर त्याला थोडंसं मिक्सर मधनं काढून घेतलेलं हे आहे. ओके. तर वड्यात आपल्याला हे टाकायचंय. ओके. त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ आणि कांदा. ओके. हे एवढं आपलं साहित्य. मी सहज कुतूहल म्हणून बघतोय, कारण आजपर्यंत मी मी जेव्हापासून खवय्ये करते ना, बांबू शूटचा पदार्थ मी पहिल्यांदा बघतोय. बरं. आता आपण जाऊया क्रियेकडे, म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला काय करायचं ते बघूया. पण तत्पूर्वी मला सांगा, चांगलं खावं, चांगलं खाणं म्हणजे काय? हॉटेलमध्ये गेल्यानंतर चांगलं काय, वाईट काय, कसं ओळखावं? फूड सेफ्टी ऍक्ट नावाचा एक कायदा आहे. त्या ऍक्ट मध्ये आता नवीन जे तरतुदी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कंझ्युमरला हा अधिकार मिळतो की तो एका रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर म्हणू शकतो की मला पहिले तुमची किचन साफ आहे की नाही हे बघायचंय आणि खात्री करून घ्यायची आहे, आणि मगच मी इथे बसून खाणार. आता माझी उत्सुकता कायमस्वरूपी आहे. आता ह्याचं पुढे काय करणार तुम्ही? हो, आता समजा एकतर हे टीन मधनं काढले, जर आपण टीन्ड बांबू शूट घेतले, जर आपल्या गावामध्ये आपल्याला ताजे बांबू शूट नाही मिळाले तर, नाही तर समजा हे अंगणातनं आणले कुठलेही असले आणि त्याची सालं काढायची, त्याच्यानंतर त्याचे तुकडे करून ह्याला प्रेशर कुकर मध्ये 10 मिनिटं शिजवायचे. हे तुम्ही शिजवून आणलेत का? कसं? हे शिजवलेले नाहीयेत. हे जे आहे हे शिजवून मिक्सर मधनं काढलेले. ओके ओके. म्हणजे ही अगदी प्राथमिक अवस्था आहे आणि हे आता वापरायचे आहे. आणि हे तुम्ही काय म्हणाल? मूग. हे आहेत मूग. मग हे हिरवे कसे? आता हे हिरवे अशा करता कारण की ही सालाची मुगाची डाळ वापरली आहे मी. आता पुढे कसं द्यायचं मला सांगा. हे तर मला कळलं, आता पुढे काय करायचं? आता आपण असं करूया, ही मुगाची भिजलेली, हिरव्या मुगाच्या डाळीची भिजलेली मिक्सर मधनं काढलेली ही डाळ ही घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे बांबू जे आपण प्रेशर कुकर मध्ये साधारण 10 मिनिटं शिजवलेले आहेत आणि थोडेसे मिक्सर मधनं फिरवून घेतलेले आहेत एक जीव करण्यासाठी. ह्याची चव कशी असते? ह्याची चव काही चव नाही आहे. याला एक चांगली चव आहे आणि ही साधारणपणे आपण कणीस किंवा कुठलेही मुळ्यांचे प्रकार, म्हणजे मूळ ज्याला म्हणतो आपण रताळ वगैरे तशा टाईपचं, कारण ह्याच्यात पण स्टार्च आहे, कारण की मूळ आहे आणि गोडवा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण स्वीटकॉर्न जे आहे ते पण टाकू शकतो. त्याच्यामध्ये मग आपण टाकूया थोडेसे चिरलेले कांदे. कांदा आता जसा तुम्हाला हवा तसा, उभा चिरायचा असेल उभा चिरू शकता. वृत्तीवर अवलंबून आहे. एक घाव 2 तुकडे असेल तर एखाद्या वेळेस तो उभा सुद्धा कांदा शिरेल. हे मिरचीचे तुकडे करा. तिखट. पण मग सकाळचा काही विषय झाला तर अजिबात नाही. फायबर्स मी रेग्युलर खातो मी. नाही, कारण मिरचीचे तुकडे त्यामुळे फायबर बरोबर अजून काहीतरी पोटात जाणार आहे. ओके. थोडीशी हळद घालूया. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया, चवीला छान लागते म्हणून. आणि मीठ. आणि थोडंसं मीठ. ओके. आता ह्याला चांगलं एकजीव करूया, आणि टाकल्याबरोबर नाहीतर तो वडा काळा होणार. तेल चांगलं गरम असणं जरुरी आहे, कारण की हा तेलात पडल्यानंतर हा सुटला नाही पाहिजे. बरोबर. मग त्यासाठी काय आपण त्याच्यासाठी काळजी अशी घेतली आहे की आपण कुठेही पाण्याचा अंश ठेवलेला नाहीये. बरोबर. हे आता आपण तेल चांगलं गरम झालं त्याच्यात सोडूया. तेल चांगलं तापलं असलं तर सुटायचा धोका शक्यतोवर नसतो. आपले सुटले नाही. थोडासा गॅस कमी करून त्याला हलक्या गॅसवरती आपण चांगले लालसर तळूया. क्या बात है. हे कशाबरोबर खायचे आपण? ह्याच्यासाठी तुम्हाला पुष्कळ ऑप्शन्स आहेत. ओल्या नारळाची, हिरव्या मिरचीची छानशी चटणी पण घेऊ शकता. ती दह्याबरोबर पण तयार करू शकता, किंवा तुम्ही सॉस, टोमॅटो सॉस तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस करून. असे लालसर झाले की हे काढायचे आणि गरमागरम वाढायचे. ओके.
बघू दे कसे दिसतात मला ते. हाय हाय, हीच तर गंमत आहे ना. मला कित्येक जण सांगतात तुम्ही दाखवून दाखवून काय खाता हो. खात मी याच्यात हे आता दाखवायचं काय, हे समोर तुमच्या समोर आहे, तुम्ही बघताय मी दाखवतोय का. हे बघा मी दाखवतोय का तुम्हाला, हे बघा ना. मग या लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोवळ्या बांबूचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोवळा बांबू, भिजवून वाटलेली सालाच्या मुगाची डाळ, शिजवलेली कोवळ्या बांबूची पेस्ट, हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर, मीठ आणि कांदा. कृती: कोवळ्या बांबूचा साल काढून ते शिजवून घ्यावेत आणि त्याची पेस्ट करावी. एका बाउलमध्ये सालीच्या मुगडाळीची पेस्ट घेऊन त्यामध्ये शिजवलेल्या बांबूची पेस्ट, कांदा, हिरवी मिरची, हळद, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. तयार मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.